संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या मते बटाटे हे जगातील सर्वात जास्त खाल्ले जाणाऱ्या भाज्यांपैकी एक आहे. त्यामध्ये अनेक आवश्यक पोषक तत्व भरपूर प्रमाणात आहेत. परंतु जर बटाटे अंकुरले तर ते खाल्ल्यामुळे अनेक गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. अंकुरलेले बटाटे म्हणजे ज्यांना अंकुर किंवा डोळे येऊ लागले आहेत ते बहुतेक वेळा जास्त काळ साठवल्यामुळे येत असतात. ते प्रकाशाच्या संपर्कात आल्यावर तयार होणाऱ्या क्लोरोफिलमुळे ते बहुतेक हिरवे होतात. नॅशनल कॉम्प्युटर पॉइझन सेंटरच्या मते अंकुरलेले बटाटे आरोग्यावर वाईट परिणाम करत असतात. बटाट्यामध्ये सोलोनाइन आणि चोकोनाइन सारखे काही विषारी घटक असतात. त्याच्या विषारीपणामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. आपण जर बटाटे अशा ठिकाणी ठेवले जिथे हवा नसते त्यामुळे ते लवकर ओले होतात आणि अंकुरण्यास सुरुवात होत असते. जर आपण बटाटे जास्त काळ त्याचे ठेवले तरीसुद्धा त्याच्या नैसर्गिक प्रक्रियेद्वारे अंकुरित होऊ लागतात. याशिवाय कांदा, लसूण यासारख्या भाज्या इथेनॉल वायू सोडत असतात. त्यामुळे बटाटे वेगाने अंकुरू लागतात. एकंदरीत ही नैसर्गिक प्रक्रिया असते. हे अंकुर प्रत्यक्षात नवीन बटाट्याचे रूप असतात. जेव्हा बटाटे अंकुरू लागतात तेव्हा त्याच्या पोषक तत्वांचा वापर नवीन फुटव्यांच्या वाढीसाठी करतात. यामुळे बटाट्याचे पौष्टिक मूल्य कमी होऊ शकते. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत असतो, परंतु जेव्हा ते अंकुरू लागतात तेव्हा त्याचे प्रमाण कमी होत असते. बटाट्याचा अंकुर आल्यामुळे त्यामध्ये स्टार्च साखरेत रूपांतर होते, ज्यामुळे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स वाढतो. याशिवाय अंकुरलेल्या बटाट्यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन बी, फायबर आणि फॅटी ॲसिड यासारख्या इतर खनिज तत्व आणि जीवनसत्वचे प्रमाण कमी होत असते. आपण जर अंकुरलेले बटाटे खाल्ले तर त्यामध्ये सोलानाइल आणि चोकोनाइन नावाचे विषारी ग्लायकोअल्काइड असतात, जे आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. त्यात जास्त सेवन केल्यामुळे मळमळ, उलट्या, अतिसार आणि पोटात पेटके येऊ शकतात. म्हणून आपण अंकुरलेले बटाटे शक्यतो खाण्याचे टाळावे. तसेच अंकुरलेल्या बटाट्यातून विषबाधा होण्याचा धोका वाढत असतो. आपणास पचनासंबंधी समस्या येऊ शकतात. तसेच ताप येणे, डोकेदुखी